नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दर्खीमचा श्रमविभाजनाचा सिद्धांत काय आहे हे समजून घेणार आहोत. मित्रांनो, दर्खीमचा श्रमविभाजनाचा सिद्धांत त्याच्या PhDच्या ग्रंथातून निदर्शनास येतो. वस्तुतः या सिद्धांताला अनेक कंगोरे आहेत. या सिद्धांतातून अनेक संकल्पना स्पष्ट होतात. हा सिद्धांत कुठून सुरू होतो, कुठे संपतो हे निश्चितपणे सांगता येणं कठीण आहे, कारण सिद्धांत खूप मोठा आहे, खूप व्हास्ट आहे. या सिद्धांतात असं लक्षात येतं की हा सिद्धांत एक सामाजिक परिवर्तनाला स्पष्ट करणारा सिद्धांत आहे. सामाजिक उत्क्रांतीला स्पष्ट करणारा सिद्धांत आहे. तसेच या सिद्धांतातून दोन समाजाचे प्रकारही स्पष्ट होतात. एक आहे यांत्रिकी समाज, दुसरा आहे सेंद्रिय समाज. यांत्रिकी समाजाकडून समाजाचं सेंद्रिय समाजात जे परिवर्तन होतं त्याला कारण श्रमविभाजन आहे, हेही या सिद्धांतातून स्पष्ट होतं. या सिद्धांतात अर्थशास्त्रज्ञांवर टीकाही आपल्याला आढळतात. तसेच या सिद्धांताचे समाजावर जे विशिष्ट परिणाम घडून आलेले आहेत ते परिणामही आपल्या निदर्शनास येतात. इतका असा हा व्यापक आणि मोठा विस्तृत असा सिद्धांत आहे. मित्रांनो, आपण सुरुवात करू की श्रमविभाजन म्हणजे काय. वस्तुतः ही संकल्पना वरवर पाहता तशी सोपी आहे. श्रमविभाजन म्हणजे काय हे जर आपण विचारलं, हा प्रश्न आपण विचारला, तर उत्तर असं येईल की त्यात काय नवीन. श्रमविभाजन म्हणजे श्रमाचं विभाजन. म्हणजे स्त्रियांनी घरात साफसफाई, स्वयंपाक वगैरे करणं, घर स्वच्छ ठेवणं, आणि पुरुषांनी बाहेर नोकरीनिमित्त बाहेर जाणं, पैसा कमावणं, एक साधारणतः असं श्रमविभाजन आपल्याला दिसतं. आदिम ग्रामीण समाजामध्येही हे स्त्री पुरुष यांच्यात विभागलेले श्रमविभाजन आपण पाहू शकतो, अनुभव त्याचा घेऊ शकतो. हे श्रमविभाजन का घडून येतं? या श्रमविभाजनाला अर्थशास्त्रज्ञांनी कसं बघितलेलं आहे? तर दर्खीमच्या पूर्वी श्रमविभाजनाची व्याख्या अर्थशास्त्रज्ञांनी केली, ज्याला उपयोगितावादी विचारवंत असे आपण म्हणतो. हे श्रमविभाजन कसं वाढतं, हे श्रमविभाजन समाजात कसं तयार होतं, त्याची वृद्धी कशी घडून येते, तर अर्थशास्त्रज्ञांच्या भाषेत सांगायचं तर असं लक्षात येतं की अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की लोकांची अधिकाधिक सुखाची लालसा पूर्ण होण्याची इच्छा असते, आणि ही सुखाची लालसा पूर्ण करण्याकरिता श्रमविभाजन अस्तित्वात येतं. म्हणजे अगदी आदिम काळापासून ते आजपर्यंत आपण पाहतो की श्रमाचं प्रचंड विभाजन झालेलं आहे. म्हणजे पूर्वी अगदी फळं, कंदमुळं इथपासून गोळा करणं हे श्रमविभाजनाचाच एक भाग आहे. तिथपासून अगदी त्याची प्रगती होत शेतीचा शोध लागणं, शेती करणं, पीक घेणं,
शेतकऱ्यांनी, शेतकरी वर्ग, आणखी मजूर वर्ग कोणी असेल, स्त्री पुरुष, वेगळ्या कामाची विभागणी, आणि असं करत करत आणखी श्रमविभाजनात वाढ होते. अगदी आज आपण पाहतो की संगणक ऑपरेटर निर्माण झालेले आहेत, टेक्निशियन्स तयार झालेले आहेत, डॉक्टर्स तयार झालेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेले लोक तयार झालेले आहेत. हे सगळं श्रमविभाजन आहे. पूर्वी इतक्या टोकाचं श्रमविभाजन नव्हतं. आज इंजिनियर, त्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये एकच इंजिनियर असा नाही. घर बांधणारा वेगळा, घराची रचना करणारा वेगळा, घराचं सुशोभीकरण करणारा वेगळा इंजिनियर. वैद्यक क्षेत्रातही आपण पाहतो की आज टोकाचं श्रमविभाजन आहे. डोळ्याचा वेगळा डॉक्टर, कानाचा वेगळा डॉक्टर, चेहऱ्याचा वेगळा डॉक्टर, हाडांचा वेगळा डॉक्टर, आणखी काय असं टोकाचं श्रमविभाजन आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वी हे इतकं टोकाचं श्रमविभाजन, जसं आदिम भागाकडे आपण जातो तसं श्रमविभाजन खूप कमी आपल्याला आढळतं. परंतु शहरी भागाकडे, आधुनिक भागाकडे जसं आपण येतो तर श्रमविभाजन हे अति टोकाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की सुखाच्या लालसेतून हे सगळं श्रमविभाजन वाढत जातं, त्यात वृद्धी घडून येते. परंतु दर्खिम असं मानत नाही. दर्खिमने शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध केलेलं आहे की श्रमविभाजन आणि सुखाची लालसा यांचा दुरूनही संबंध नाही. दर्खिम असं म्हणतो की श्रमविभाजनाचा आधार अर्थशास्त्र नाही, आर्थिक सुख नाही. श्रमविभाजन सामाजिक स्थितीचा परिणाम असतो. मी पुन्हा सांगतो, दर्खिम असं मानतो की श्रमविभाजन सामाजिक परिस्थितीचे परिणाम असतात. जशी सामाजिक परिस्थिती तसं श्रमविभाजन, आणि हे अगदी खरं आहे. याचा अर्थ असा की भारतीय समाजाची जी पारंपरिक सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्या पार्श्वभूमीमध्ये जे श्रमविभाजन आपण पाहतो त्यामध्ये बलुतेदारी पद्धती आहे, जाती आधारित श्रमविभाजन आहे, स्त्रियांना परंपरेने ठरवून दिलेले कामं करावे लागतात, पुरुषांना परंपरेने ठरवून दिलेली कामं करावी लागतात. एका विशिष्ट जातीचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय हजारो वर्षापासून त्या विशिष्ट जातीतील लोकांना करावा लागला, फोर्सफुली करावा लागला. तो व्यवसाय सोडून त्याला दुसरा व्यवसाय करणं हे निषिद्ध होतं. सुताराने सुताराचाच, लोहाराने लोहाराचाच व्यवसाय करावा असं ठरलेलं होतं. मग अर्थशास्त्रज्ञांच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर सुखाची लालसा आणि ही बलुतेदारी पद्धती यांचा दुरूनही कुठे ताळमेळ आपल्याला दिसत नाही. म्हणजे की जी सामाजिक परिस्थिती आहे, समाजाचे जे काही बंधनं आहेत, समाजाचे जे काही नियमन आहेत, त्या नियमांना अनुसरून समाजाची जी काही संस्कृती आहे, त्या संस्कृतीला, त्या नियमनांना, त्या मूल्यांना अनुसरून समाजामध्ये श्रमविभाजन वाढत जातं किंवा त्या अस्तित्वात येत जातं असं ठाम मत दर्खिमचं आहे. म्हणजे श्रमविभाजन जे समाजात दिसतं त्याला आधार सामाजिक परिस्थिती आहे असं दर्खिम मानतो. आणि दुसऱ्या बाजूने अर्थशास्त्रज्ञ असं मानतात की श्रमविभाजन हे सुखाच्या लालसेतून निर्माण झालेलं असतं. हे पूर्णतः चूक आहे असं दर्खिमने स्पष्ट केलेलं आहे. आणि कोणत्याही समाजामध्ये दर्खिम आणि दर्खिमचे विचार किती सत्य आहेत हे आपल्याला दिसतं. युरोपामध्येही ती स्थिती होती. युरोपमध्ये जशी सामाजिक परिस्थिती त्या प्रमाणात श्रमविभाजन अस्तित्वात आलेलं होतं. राजाने राजाचं काम करायचं, नोकराने नोकराचं काम करायचं, हे ठरलेलं होतं हजारो वर्षांपासून.
स्त्रियांनी स्त्रियांचं काम करायचं, विशिष्ट जी काही कामं ती स्त्रियांनी करायची, गुलामांनी गुलामांची कामं करायची. म्हणून उपयोगितावादी किंवा अर्थशास्त्रज्ञ यांच्या विचारानुसार जे श्रमविभाजन आहे, श्रमविभाजनाची जी व्याख्या आहे ती चुकीची आहे असं दर्खिम मानतो. मित्रांनो, दर्खिम दुसऱ्या बाजूने आणखी एक महत्त्वाचं तथ्य प्रस्तुत करतो. ते म्हणजे की तो असं मानतो की श्रमविभाजन सामाजिक परिवर्तनाचं एक प्रमुख साधन आहे. श्रमविभाजनामुळे समाजात परिवर्तन घडून येतं. श्रमविभाजनामुळे समाजाचा विकास घडून येतो. श्रमविभाजनामुळे समाजात प्रगती घडून येते, असं आशयाचं विश्लेषण श्रमविभाजनाच्या बाबतीत दर्खिम देतो. हे स्पष्ट करत असताना दर्खिमच्या विचारामध्ये, लिखाणामध्ये दोन संकल्पना प्रामुख्याने आढळतात. दोन संकल्पना निदर्शनास येतात. असं म्हणावं लागेल की या दोन संकल्पना म्हणजे समाजाचे प्रकार आहेत. समाजाचे दोन प्रकार इथे तो स्पष्ट करतो. पहिला प्रकार, पहिली संकल्पना म्हणजे यांत्रिकी समाज, आणि समाजाचा दुसरा प्रकार, दुसरी जी संकल्पना ते सेंद्रिय समाज. म्हणजे समाज यांत्रिकी समाजापासून हळूहळू प्रगत विकसित होत तो सेंद्रिय समाजापर्यंत जाऊन पोहोचतो. याचं प्रमुख कारण म्हणजे श्रमविभाजन. श्रमविभाजनामुळे यांत्रिकी समाजाचं हळूहळू रूप बदलतं आणि यांत्रिकी समाजापासून सावयवी समाजात परिवर्तित तो समाज होतो. म्हणजे यांत्रिकी समाजापासून सावयवी समाजापर्यंत जो प्रवास आहे, या प्रवासात महत्त्वाची भूमिका श्रमविभाजन निभावते असं स्पष्ट मत, एक तथ्य, एक शास्त्रीय तथ्य दर्खिमने मांडलेलं आहे. यांत्रिकी समाज काय आहे तर तो खूप सोपा. यांत्रिकी समाज असं तो, मेकॅनिकल सोसायटी असं तो नाव देतो. यांत्रिकी समाज कोणता समाज तर तो परंपरागत समाज. यांत्रिकी समाज हा परंपरागत समाज असतो. जसा आदिवासी समाज आहे, ग्रामीण समाज आहे. आणि या समाजामध्ये साध्या स्वरूपात श्रमविभाजन आढळतं. फळं कंदमुळं गोळा करणं, स्त्रियांनी घरातली कामं करणं, मुलं बाळं सांभाळणं, आहे त्या स्थितीत उदरनिर्वाह करणं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा श्रम करणं, पुन्हा उदरनिर्वाह करणं. कोणत्याही चैनीच्या वस्तू निर्मिती करणं इथे या समाजामध्ये दिसत नाही. ग्रामीण समाजातही आपण पाहतो साधी राहणीमान, साधे विचार, साध्या वस्तू वापरणं, फारसा तंत्रज्ञानाचा उपयोग तिथे नसतो वगैरे. म्हणजे श्रमविभाजन टोकाचं तिथे आढळत नाही. या समाजामध्ये फारसं श्रमविभाजन नसतं, परंतु हळूहळू लोकसंख्या वाढू लागते, लोकांच्या गरजा वाढू लागतात, सामाजिक परिस्थिती काहीशी बदलते, काळ बदलतो आणि त्यानुसार श्रमविभाजनातही वाढ होते. म्हणजे आदिवासी समाजाचं रूपांतर ग्रामीण समाजात होतं. ग्रामीण समाजात आणखी थोडासा बदल होऊ लागतो, लोकसंख्या वाढू लागते. हळूहळू पाहता त्या छोट्या गावाचं 20 वर्षात 50 वर्षात एक छोटं शहरात, छोट्याशा टाऊनमध्ये, छोट्याशा शहरात
ते गाव रूपांतरित होतं. लोकसंख्या वाढू लागते, लोकांच्या गरजा वाढू लागतात. मग तिथे अनेक टेक्निशियन्स, डॉक्टर, इंजिनियर निर्माण होतात. काही तंत्रज्ञ तिथे येतात, कामगार तिथे येतात, उद्योगधंदे तिथे वाढू लागतात, व्यावसायिक तिथे येतात, व्यापार तिथे चालतो, बँका, पतपेढ्या, सरकारी कार्यालय, नोकरशाही, कामगार वर्ग तिथे येतो. आणि तो पूर्वीचा जो यांत्रिकी समाज होता तो आता पूर्णपणे श्रमविभाजनामुळे बदललेला आहे आणि त्याचं रूपांतर सेंद्रिय समाजामध्ये झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आणखी असा प्रश्न पडेल की दर्खिमने अशी नावं का दिली, सेंद्रिय समाज आणि यांत्रिकी समाज? तर हे पाहणं पण खूप रोचक आहे. परंपरागत समाजाला तो यांत्रिकी समाज नाव देतो आणि आधुनिक समाजाला, शहरी समाजाला तो सेंद्रिय समाज असं नाव देतो. परंपरागत समाजाला यांत्रिकी समाज तो या अर्थाने संबोधतो. त्याचा आशय असा आहे की तिथे या परंपरागत समाजामध्ये लोकांचे जे विश्वास, लोकांची मूल्ये, सामाजिक प्रथा, परंपरा जे असतात त्या लोकांच्यापेक्षा श्रेष्ठ असतात. जे नियमन असतात, जे मूल्य, विश्वास जे असतात त्यांना धक्का पोहोचता कामा नये इतकी दक्षता ते लोक घेत असतात. ही मूल्ये, नियमने टिकवण्यासाठी तिथे प्राण्याची आहुती गेली तरी चालेल इथपर्यंत लोकांचा विश्वास असतो. ते आपल्या संस्कृतीला धक्का लागू देत नाही, ते आपल्या प्रथा परंपरांना धक्का लागू देत नाहीत. आणि म्हणून व्यक्तीचं जीवन या सगळ्या प्रथा, परंपरा, मूल्ये, विश्वास, श्रद्धा यांच्या खाली ते दबलेलं असतं. व्यक्तीच्या वैयक्तिक विचारांना तिथे वाव नसतो. एक गाव जे असतं ते मशिनरी प्रमाणे असतं आणि व्यक्तीचं अस्तित्व एका छोट्याशा त्या पार्ट प्रमाणे असतं. त्याला आपल्या जागेवरून हलताही येत नाही. जे आपलं स्वतःचं काम आहे ते निमूटपणे त्याला तिथे करावं लागतं आणि अखंडपणे करावं लागतं. त्या संपूर्ण मशिनरीचा एक भाग म्हणूनच त्याला राहावं लागतं. त्याला स्वतंत्र विचार घेऊन त्याला उठून एक पुढे येण्याची संधी तिथे नसते. जसं भारतीय समाजामध्ये जी बलुतेदारी पद्धती आपण पाहतो, आलुतेदारी पद्धती आपण पाहतो, त्या विशिष्ट व्यवसाय करणाऱ्या जातीत त्या व्यक्तीला तिथेच राहावं लागतं. अगदी वंश परंपरागत पद्धतीने तोच व्यवसाय करावा लागतो. त्याला बदलता येत नाही. त्याला वाटलं आपण दुसऱ्या जातीचा व्यवसाय करावा तरी सुद्धा त्याला ती संधी तिथे नसते. त्या मशिनरीचा फक्त एक भाग, छोटासा एक पार्ट बनूनच त्याला जीवन जगावं लागतं. या अर्थाने यांत्रिकी समाज म्हणजे परंपरागत समाज या अर्थाने दर्खिम त्या समाजाला नाव देतो. तुम्हाला आता कळालं असेल की मेकॅनिकल सोसायटीचा अर्थ काय आहे. इथे व्यक्ती स्वातंत्र्य नसतं, स्वतःच्या विचारांना स्वातंत्र्य नसतं, समाजाचे मूल्य, विश्वास टिकवणं एवढंच त्याचं काम असतं. त्यांना धक्का पोहोचता कामा नये. तसं जर झालं तर लोकांच्या टीका सहन कराव्या लागतात. गावातून त्याला हकलूनही कदाचित दिलं जातं. इथपर्यंत कठोर शिक्षा अशा व्यक्तीला मिळते. म्हणजे एक मशिनरीप्रमाणे त्या व्यक्तीचं जीवन असतं आणि गाव एक मशीन, एक यंत्रवत त्या गावाला आपण पाहतो, त्या समाजाला आपण पाहतो. दुसऱ्या बाजूने जो आधुनिक समाज असतो त्या आधुनिक समाजाला, शहरी समाजाला तो यांत्रिकी समाज म्हणत नाही. तो या समाजाला सेंद्रिय समाज संबोधतो. सेंद्रिय समाज म्हणून त्याला तो नाव देतो. आता सेंद्रिय समाज म्हणजे काय? सेंद्रिय म्हणजे एक अवयव जसे या शरीराला असतात. शरीर आपले सेंद्रिय आहे, इंद्रिय असा त्याचा अर्थ. म्हणजे शरीरात जे काही अवयव असतात हे अवयव
एक दुसऱ्यांवर अवलंबून असतात. कान, नाक, घसा, हृदय, अन्ननलिका, आणखी काय, डोळे, हाड, आणि या प्रत्येक अवयवांच्या कार्यावर संपूर्ण शरीराची संरचना ही उभी असते. हात व्यवस्थित काम करतात म्हणून पाय व्यवस्थित काम करतात, डोळे व्यवस्थित काम करतात म्हणून चालणे बोलणे व्यवस्थित होतं. हे साधारणपणे आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक अवयवाच्या कार्यावर इतर अवयवांचं कार्य हे अवलंबून आहे. थोडक्यात म्हणता येईल की प्रत्येक अवयवांमध्ये परस्परावलंबन आहे. असं या सेंद्रियामध्ये, असं या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगदी हीच संज्ञा तो आधुनिक समाजाला देतो. म्हणजे नेमकं काय, तर ते असं की जो आधुनिक समाज असतो, जो शहरी समाज असतो, तिथे जे लोक राहतात ते यांत्रिकी समाजाप्रमाणे प्रथा परंपरांना मानत नाहीत, फारसे मानत नाहीत. पण त्यांचे जे संबंध असतात ते काहीशे करारात्मक असतात आणि इतर लोकांकडून जे आपलं हिताचं काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी व्यक्ती इतरांवर अवलंबून असतो. दुसऱ्यांची त्याला मदत पाहिजे असते. केवळ एकाच व्यक्तीची नव्हे तर अशा अनेक व्यक्तींची त्याला गरज असते. या गरजेतून ते परस्परावलंबन साधत असतात आणि आपले स्वतःचं उद्दिष्ट पूर्ण करत असतात. उदाहरणाने हा मुद्दा आपण समजून घेऊ. एक कारखानदार आहे, त्याने एखादा उद्योग एखाद्या ठिकाणी टाकला. मग त्याला स्वतःला हा उद्योग पुढे नेता येईल का, तर निश्चितच नाही. त्याला अनेक लोकांवर अवलंबून राहावं लागेल. शरीराप्रमाणे कारखाना चालवण्यासाठी त्याला कामगार पाहिजे, कामगारावर तो अवलंबून राहील. त्याला रॉ मटेरियल पाहिजे, कच्चा माल पाहिजे, त्या लोकांवर त्याला अवलंबून राहावं लागेल. जे काही उत्पादन होतं ते बाजारात नेण्यासाठी व्यावसायिकांची त्याला गरज पाहिजे, त्या लोकांवर तो अवलंबून राहील. ट्रान्सपोर्टिंग करणाऱ्या लोकांवर तो अवलंबून राहील. वित्तीय पुरवठा करणाऱ्या लोकांवर तो अवलंबून राहील. अशा अनेक लोकांवर त्याला अवलंबून राहावं लागतं. म्हणजे कोणतंही काम तो एकटा करू शकत नाही. तर आधुनिक समाजाचं हे असं रूप असतं. व्यक्तींमध्ये जे परस्परावलंबन असतं ते याप्रमाणे असतं. एक करारात्मक संबंध तिथे दिसतात. एक दुसऱ्यांवर प्रचंड परस्पर अवलंबन असतं. जसं शरीरामध्ये विविध अवयवांमध्ये आपल्याला दिसतं, तसंच आधुनिक समाजामध्ये ते उद्योग स्थापन करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत आपण पाहू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आधुनिक समाज जो आहे तो सेंद्रिय समाज आहे असं तो मानतो. तुमच्या लक्षात आलं असेल की सेंद्रिय समाज म्हणजे काय, सेंद्रिय समाज तो कशाला संबोधतो, स्पष्ट झालं असेल. मित्रांनो, की यांत्रिकी समाजापासून यांत्रिकी समाज त्याचा हळूहळू सावयवी सेंद्रिय समाजामध्ये जे रूपांतर होतं ते श्रमबाजारात झालेल्या वाढीमुळे होतं, हे अगोदरच स्पष्ट झालेलं आहे. आणि दोन संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहे, यांत्रिकी समाज म्हणजे काय आणि सेंद्रिय समाज म्हणजे काय. दोन्ही समाजामध्ये जे एकता आहे, सॉलिडॅरिटी असा तो शब्द वापरतो, ती एकता प्रचंड रूपात पाहायला मिळते असंही तो एका ठिकाणी मानतो. हा वेगळा भाग, या सिद्धांताचा आणखी तो एक वेगळा कंगोर आहे, वेगळं डायमेन्शन आहे. सोशल सॉलिडॅरिटी कशी असते. यांत्रिकी समाजामध्ये जे काही नियमने, मूल्ये, प्रथा, परंपरा असतात ते फोर्सफुली, बळजबरीने त्या समाजामध्ये एकता टिकून ठेवतात असं तो मानतो. आणि हळूहळू श्रमविभाजनामुळे यांत्रिकी समाजाचं रूपांतर सेंद्रिय समाजामध्ये होतं. तर या सेंद्रिय समाजामध्ये ही एकता
सोशल सॉलिडॅरिटी प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते असंही तो मानतो. परंतु ती कशी पाहायला मिळते तर तो असं सांगतो की लोकांच्या ज्या गरजा असतात त्या गरजेपोटी लोक एक दुसऱ्यांवर अवलंबून असतात आणि आपलं काम, आपलं उद्दिष्ट ते अगदी समोपचाराने साध्य करतात. एक दुसऱ्यांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना एक दुसऱ्यांशी फोर्सफुली चांगले संबंध ठेवावेच लागतात. त्यामुळे आपोआप त्यांच्यामध्ये एकता टिकून राहते आणि म्हणून त्या समाजामध्ये सोशल सॉलिडॅरिटी आढळते असं तो मानतो. इथे परंपरांचं प्रेशर नसतं, पण लोक स्वतः दुसऱ्यांसोबत, दुसऱ्या व्यक्तींसोबत चांगले संबंध ठेवतात, कारण त्याचं काम, त्याचं उद्दिष्ट त्याला साध्य करायचं असतं. दुसऱ्या व्यक्तीवर त्याचा अवलंबून तो असतो, दुसऱ्या व्यक्तींवर तो अवलंबून असतो, म्हणून त्याच्याशी त्याला सलोख्याचे संबंध ठेवावेच लागतात. मग अशा पद्धतीने सेंद्रिय समाजामध्ये ही एकता, सोशल सॉलिडॅरिटी आढळते असं तो स्पष्ट करतो. मित्रांनो, श्रमविभाजन समाजामध्ये का वृद्धिंगत होतं, का ते वाढतं, याचं उत्तर दर्शन देतो. अर्थशास्त्रज्ञ असं मानतात, म्हणजे मागे उल्लेख केलायच मी, अर्थशास्त्रज्ञ असं मानतात की लोकांची जी सुखाची लालसा असते, अधिकाधिक सुख लोकांना जीवन जगण्यामध्ये पाहिजे असतं आणि म्हणून त्याकरिता समाजात श्रमविभाजन वाढतं असं अर्थशास्त्रज्ञ मानतात. परंतु दर्किम हे कारण नाकारतो. दर्किम असं मानतो की श्रमविभाजनाचं हे कारण नाही आहे, श्रमविभाजनाच्या वाढीचं हे कारण नाही आहे. दर्किम असं मानतो की जसजसे समाजामध्ये लोकसंख्येची घनता वाढते, लोकसंख्या वृद्धिंगत होते आणि लोकसंख्या वृद्धिंगत झाल्यामुळे समाजात श्रमविभाजन वाढतं असं तो मानतो. म्हणजे लोकसंख्या वाढते, लोकसंख्या वाढीमुळे समाजात लोकांच्या गरजाही वाढतात. अनेक गरजा अस्तित्वात येतात. लोकांना घर पाहिजे असतं, लोकांना खाण्यासाठी आणखी अन्नधान्य पाहिजे असतं, लोकांना अगदी इकडून तिकडे कम्युनिकेशनसाठी दळणवळणाची साधनं पाहिजे असतात, लोकांना पाणी पाहिजे असतं, लोकांना वीज पाहिजे असते, लोकांना घरात सजावटीच्या वस्तू पाहिजे असतात, लोकांना सुखचैनीच्या वस्तूही पाहिजे असतात. म्हणजे लोकसंख्या जशी वाढेल तसे लोकांच्या अनंत आणि प्रचंड गरजा, लोकांना शिक्षणही पाहिजे असतं. आणि मग या गरजा पूर्ण करणारे हे तंत्रज्ञ, कारागीर, कामगार, व्यापारी, व्यावसायिक, भांडवलदार पुढे येतात. तंत्रज्ञ पुढे येतात, डॉक्टर निर्माण होतात, इंजिनियर निर्माण होतात, कारागीर निर्माण होतात, म्युझिशियन्स निर्माण होतात, वास्तुशास्त्रज्ञ निर्माण होतात, आणखी काय. आणि अशाप्रमाणे समाजात अगदी टोकाचं श्रमविभाजन वाढत जातं. म्हणजे दर्किमच्या दृष्टिकोनातून बघितलं तर श्रमविभाजन वाढण्याचं प्रमुख कारण फक्त एकच आहे आणि ते म्हणजे लोकसंख्या वाढ हे होय. लोकसंख्या वाढीमुळे समाजात श्रमविभाजन वाढतं असं दर्किम मानतो. मित्रांनो, हे झाल्यानंतर श्रमविभाजन आपण बघितलं, श्रमविभाजन कशाला म्हणतात हे आपण बघितलं. आता शेवटचा जो भाग आहे तो आहे की श्रमविभाजनाचे समाजात काय परिणाम घडून येतात. तर सर्वप्रथम आपण दर्किमच्या दृष्टिकोनातून असं सांगू की श्रमविभाजनाचे अनेक परिणाम समाजात दिसतात. की जसं श्रमविभाजनामुळे समाजात एक विशेषीकरण वाढायला लागतं. म्हणजे श्रमविभाजनामुळे आणखी श्रमात वाढ होते, आणखी श्रमविभाजन वाढतं. पूर्वी एक
वैद्य असायचा जो गावातल्या लोकांना औषध उपचार तो एकटाच व्यक्ती देत असेल. ताप आला तरी तोच व्यक्ती, हाड मोडलं असेल तरी तोच व्यक्ती, डोळ्याचे आजार झाले तरी तोच वैद्य उपचार करत असत. परंतु श्रमविभाजनात वाढ झाल्यानंतर याच वैद्यक क्षेत्राचं छोट्या अनेक सूक्ष्म स्तरात विशेषीकरण घडून येत जातं. हाडाचा वेगळा डॉक्टर, डोळ्याचा वेगळा डॉक्टर, कानाचा वेगळा डॉक्टर, नाकाचा वेगळा डॉक्टर, त्वचेचा वेगळा डॉक्टर, असं सूक्ष्म श्रमविभाजन होतं. श्रमविभाजनाचा हा परिणाम आहे. टेक्निशियनच्या बाबतीतही हेच आपण पाहू शकतो. घर बांधणारा वेगळा टेक्निशियन, घराची रचना करणारा वेगळा टेक्निशियन, कृषी क्षेत्रात विशिष्ट धान्य त्या बाबतीत तो तज्ज्ञ असणारा वेगळा टेक्निशियन, माती परीक्षण करणारा वेगळा टेक्निशियन, हवामानाचा अंदाज सांगणारा वेगळा टेक्निशियन, असं सूक्ष्म आणि टोकाचं श्रमाचं विशेषीकरण श्रमविभाजनामुळे होत जातं असं दर्खीम मानतो. हा पहिला परिणाम. दुसरा आपण पाहतो की श्रमविभाजनामुळे समाजात स्पर्धा वाढते. व्यापार, व्यावसायिक, भांडवलदार, कारखानदार, अगदी कामगार वर्ग, टेक्निशियन्स, डॉक्टर्स यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा वाढलेली आपण पाहतो. हा श्रमविभाजनाचा परिणाम आहे. तिसरा जो परिणाम आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की श्रमविभाजनाचा जो परिणाम आहे, श्रमविभाजनामुळे परस्परावलंबन वाढतं असं तो मानतो. श्रमविभाजनामुळे व्यक्ती एक दुसऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध ठेवतो. त्याचं कारण असं की व्यक्तीचे जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करताना त्याला दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून राहावं लागतं आणि म्हणून व्यक्ती त्या व्यक्तीसोबत सलोख्याचे संबंध ठेवतो. त्याच्यावर तो अवलंबून असतो. एक कारखानदार कामगारावर अवलंबून असतो, एक कारखानदार कच्चा माल पुरवठादार व्यक्तीवर अवलंबून असतो, एक कारखानदार अगदी वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो. अशा अनेक व्यक्तींवर त्याला अवलंबून राहावं लागतं. म्हणून श्रमविभाजनामुळे परस्परावलंबन वाढतं असं दर्खीम मानतो. मित्रांनो, आणखी श्रमविभाजनाचे काही परिणाम आहेत. श्रमविभाजनामुळे सहकार्यातही वृद्धी होते असं दर्खीम मानतो. एक दुसऱ्यांसोबत लोक सलोख्याचे संबंध ठेवू लागतात, सहकार्यात वृद्धी होते असंही दर्खीम मानतो. श्रमविभाजनामुळे आणखी एक परिणाम जाणवतो तो म्हणजे श्रमविभाजनामुळे नवीन समूहांचा उदय होतो असं दर्खीम मानतो. नवीन समूह कोणते? तर आधुनिक समाजात आपल्याला हे नवीन समूह दिसतात. कामगारांचा उदय असेल, नवीन समूह आहे. भांडवलदारांचा वर्गाचा उदय असेल, नवीन समूह आहे. वाहतूकदार, कारखानदार, अगदी महिलांच्या संघटना, कामगारांच्या संघटना, तंत्रज्ञांच्या संघटना, वाहतूकदारांच्या संघटना, अशा नवनवीन मजुरांच्या संघटना, अशा नवीन समूह यांचा उदय या श्रमविभाजनामुळे समाजात होतो असं दर्खीम मानतो. मित्रांनो, एक शेवटचा महत्त्वाचा परिणाम, जसा याचा उल्लेख मी पूर्वीच केलेला आहे, तो म्हणजे की श्रमविभाजनामुळे समाजात एक सेंद्रिय एकता वाढीस लागते असं दर्खीम मानतो. विस्ताराने मी मागे तुम्हाला याचा उल्लेख केलेला आहे. एक सेंद्रिय एकता वाढीस लागते. जसं शरीरामध्ये अवयव असतात आणि ते एक दुसऱ्यांवर अवलंबून असतात, त्याचप्रमाणे श्रमविभाजनात वाढ झाली की यांत्रिकी समाजाचं रूपांतर सेंद्रिय समाजामध्ये होतं आणि सेंद्रिय समाजामध्ये जी एकता वाढीस लागते ती कशी वाढीस लागते? व्यक्तीचं काम दुसऱ्या व्यक्तीवर ते अवलंबून असतं, म्हणून व्यक्ती स्वतःहून दुसऱ्या व्यक्तीसोबत सलोख्याचे संबंध ठेवतो आणि अशा प्रकारे
परस्परावलंबन वाढतं, या परस्परावलंबनातून सहकार्य वाढतं, सहकार्यातून एकता वाढते, असं दर्कींचं मत आहे. मित्रांनो, हा असा थोडासा गुंतागुंतीचा श्रमविभाजनाचा जो सिद्धांत आहे, श्रमविभाजनाची एक नवीन सामाजिक दृष्टिकोनातून त्याने केलेली एक व्याख्या आहे, असा त्याचा हा एक सोपा परंतु आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देणारा सिद्धांत आपण बघितला. मला आशा आहे की हा सिद्धांत तुम्हाला नक्कीच कळला असेल, आवडला असेल. धन्यवाद.